नमस्कार, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आता पाहूया ठळक घडामोडी। आजच्या ठळक घडामोडी। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना बाजारभावानुसार भरपाई द्या, आमदार विश्वजित कदम। जिल्ह्यातील मोठ्या पक्षाच्या ग्रामीण पदाधिकाऱ्यावर कारवाईची शक्यता। महानगरपालिका क्षेत्रातील 5 प्रमुख रस्त्यांचं लवकरच रुंदीकरण, आमदार इद्रिस नायकवडी। म्हैसाळ योजनेच्या पाण्याच्या प्रतीक्षेत जत पूर्व भागातील शेतकरी। गोड कमी पण हापूसच्या नावावर बाजारात विक्री जोरात। आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। पलूस तालुक्यासह जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। या पार्श्वभूमीवर आमदार विश्वजित कदम यांनी अंकलखोप आणि नागठाणे इथं प्रत्यक्ष बांधावर जाऊन केळी आणि द्राक्ष बागांची पाहणी केली आहे। वादळामुळे बागांचं मोठं नुकसान झाल्याचं पाहून त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे। महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ आणि सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत। शासनानं जुने निकष बाजूला ठेवून सध्याच्या बाजारभावानुसार शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। तसंच एकही नुकसानग्रस्त शेतकरी वंचित राहणार नाही अशी ग्वाही देत शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिलं आहे। सांगली जिल्ह्यातील एका मोठ्या पक्षाच्या ग्रामीण पदाधिकाऱ्याविरोधात पक्षात नाराजी वाढली असून त्यांच्या उचलबांगडीची शक्यता व्यक्त होते। नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये पक्षाची सुमार कामगिरी झाल्यानं वरिष्ठांकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत। जिल्हा परिषद सत्ता स्थापनेवेळी घेतलेला एकत्रित निर्णय बदलल्यानंही ज्येष्ठ नेते नाराज आहेत। पक्ष संघटनेकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोपही करण्यात येतोय। विशेष म्हणजे संबंधित पदाधिकाऱ्यानं त्यांच्या स्वतःच्या तालुक्यात पक्षाचा एकही सदस्य निवडून आणलेला नाही। अलीकडील बैठकीत अनेक ज्येष्ठ नेत्यांनी पाठ फिरवली तर उपस्थितांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे। त्यामुळे पक्ष नेतृत्व लवकरच त्यांच्याबाबत निर्णय घेणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील वाहतूक कोंडी आणि शहरी अडचणी लक्षात घेऊन 5 प्रमुख रस्त्यांचं लवकरच रुंदीकरण करण्यात येणार आहे। या संदर्भातील प्रस्ताव सध्या मनपात प्रलंबित असून त्यांना गती देण्याचे निर्देश आमदार इद्रिस नायकवडी यांनी आढावा बैठकीत दिले आहेत। रस्ता अरुंद असल्यानं वाहतुकीसह शहराच्या सौंदर्यावरही परिणाम होत असल्याचं त्यांनी नमूद केलं। आयुक्त संजिता महापात्र यांनी नगररचना विभागाला तातडीनं कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत। तसंच मिरज रेल्वे जंक्शनच्या पलीकडील विस्तारित भागासाठी नवीन ड्रेनेज लाईन टाकण्याचा आराखडा तयार करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत। या कामासाठी लागणारा निधी राज्य शासनाकडून उपलब्ध करून देण्याची ग्वाही आमदार इद्रिस नायकवडी यांनी दिली आहे। जत तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकरी सध्या म्हैसाळ योजनेच्या पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत। अंकलगी सावळण तलावात पाणी येईल या आशेवर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ऊसाची लागवड केली, मात्र अद्यापही तलावात पाणी सोडण्यात आलेलं नाही। परिणामी पिकांना आवश्यक असणारं पाणी मिळत नसून शेतकरी अडचणीत सापडलेत। उन्हाचा तडाखा वाढत असल्यानं परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे। करजगी, अंकलगी, कुंडलवाडी, उटगी आणि बेळोंडी आदी परिसरातील शेतकरी प्रशासनाकडे वारंवार मागणी करत असले तरी अद्याप ठोस निर्णय झालेला नाही। पाणी लवकरात लवकर उपलब्ध न झाल्यास ऊसाच्या उत्पादनावर परिणाम होऊन शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची भीती व्यक्त करण्यात येते। सांगलीत कोकणचा हापूस म्हणून ओळख मिळवलेल्या आंब्यांच्या नावाखाली सध्या बाजारात वेगळीच खेळी सुरू आहे। काही व्यापारी देवगड हापूसच्या नावाखाली कमी गोडीचे आंबे कमी दरात विक्रीस आणत आहेत। हापूससारखी चव नसतानाही ग्राहकांची मागणी मात्र कमी झालेली नाही। अक्षय तृतीयेनंतर घराघरात आंबा असावा या भावनेचा फायदा घेत बाजारात या आंब्यांची जोरदार विक्री होताना दिसते। कमी दरामुळे ग्राहकही मोठ्या प्रमाणात खरेदी करताना दिसत आहेत। परिणामी बाजारात येणाऱ्या गाड्या क्षणार्धात रिकाम्या होत असून विक्रीचा धडाका कायम आहे। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।